स्वतःला जे इतिहासाचे संशोधक म्हणतात, स्वतःला डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी प्रभू श्रीरामाचा अपमान करत, प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते, 14 वर्ष ज्यावेळेला ते वनवासात होते तेव्हा अरण्यामध्ये शिकार करून, मांसाहार करून त्यांनी आपलं वास्तव्य केलं आणि प्रभू श्रीरामांना बहुजन आणि सुवर्ण याच्यामध्ये वाटण्याचं काम देखील त्यांनी केलं। प्रभू श्रीराम हे बहुजन होते आणि म्हणून त्यांचा आदर्श ठेवून आम्ही मांसाहार करतो, अशा प्रकारचे अकलेचे तारे त्यांनी तोडले। मला अभिमान आहे माझ्या तरुण मित्राचा, वीरू वाघमारेचा आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचा। ते कुठलंही आंदोलन करायला तिथे गेले नव्हते, प्रभू श्रीरामाचा फोटो घेऊन आरती करण्यासाठी केवळ त्यांच्या निवासस्थानी गेले होते। पण दुर्दैवाने मला पोलिसांचा देखील निषेध करावासा वाटतो की या लोकशाहीमध्ये महाआरती करण्यापासून पण पोलिसांनी त्यांना रोखलं आणि वर्तकनगर पोलीस स्टेशनला घेऊन आले। मला माहीत नाही की ऋषी वाल्मिकींनी जे रामायण लिहिलं आहे, 24,000 श्लोक आहेत, 7 खंडामध्ये ते रामायण ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये बालखंड आहे, अयोध्याखंड आहे, अरण्यखंड आहे, किष्किंधाखंड आहे, त्यानंतर सुंदरकांड आहे, युद्धकांड आहे आणि शेवटचं उत्तरखंड आहे। ह्या 7 खंडांमध्ये 24,000 ज्या काही ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत, ज्या काही श्लोक त्यांनी लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये कुठेही प्रभू श्रीरामाने मांसाहार केला होता हे कुठेही आढळून येत नाही। वनवासामध्ये असताना देखील फळं कंदमुळं खाऊन त्यांनी तिथे वास्तव्य केलं, पण कायम हिंदू देवदेवतांचा अपमान करायचा, त्यांच्याबद्दल, हिंदू धर्माबद्दल अभद्र बोलायचं, ही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची संस्कृती आहे। धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदू धर्माचा अपमान नाही। धर्मनिरपेक्षता म्हणजे मी हिंदू धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन, मी मुस्लिम धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन, मी ख्रिश्चन धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन आणि मी शीख धर्माचा, बुद्ध धर्माचा देखील तेवढाच सन्मान करीन। हे धर्मनिरपेक्षवाद असतो। पण सातत्याने हिंदू देवतांबद्दल अभद्र बोलायचं, अपमान करायचा ही डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची सवय आहे। आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये जमलो आहोत की पुढच्या 24 तासामध्ये त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही, आमच्या हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि त्यांच्याविरुद्ध जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही मोठा मोर्चा घेऊन वर्तकनगर पोलीस स्टेशनवर येऊ। आज आम्ही शांतिपूर्ण पद्धतीने वीरू वाघमारे हा तिथे महाआरती करायला गेला होता। पुढची महाआरती आम्ही पोलीस स्टेशनवर करू जर पुढच्या 24 तासामध्ये डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही।